ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत झालेल्या ग्रामपंचायत मूल्यांकन प्रक्रियेमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले। मूल्यांकन प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव, आर्थिक हितसंबंध आणि अन्यायकारक मूल्यमापन झाल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्यांनी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यामधील धर्मबाद येथील ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर अनोखं आंदोलन छेडलं। पोतराज, मसनजोगी आणि वाघ्या मुरळी यांच्या सहभागामधनं जागरण गोंधळ घालून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। या आंदोलनामुळे परिसर दणाणून गेला होता। ग्रामीण भागामधील नागरिकांसह शहरामधील नागरिकांनी देखील मोठी गर्दी या ठिकाणी केली। जागरण गोंधळ घालून तरी या प्रशासनाला जाग येईल आणि निष्पक्ष अशी चौकशी होईल अशी भावना आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। तर यावेळी शासन आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करण्याबरोबरच प्रशासकीय खर्च, निवास व्यवस्था आणि मूल्यांकन प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे। दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने निलंबनासह कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज योजनेमध्ये जे मूल्यांकन करण्यात आलं धर्मबाद तालुक्याचं, हे आर्थिक व्यवहारातून करण्यात असं आम्हाला वाटतं आणि 100% खात्री आहे। आणि जे शहा मॅडम इथल्या ज्या पंचायत समितीच्या BDO आहेत ते धर्मबाद तालुक्याला मूल्यांकन करण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी ते 9 गावं जे निवडली होती त्या 9 गावामध्ये त्यांना प्रत्यक्ष भेटी न देता काही गावांनाच भेटी दिल्यात आणि मूल्यांकन जे शासनानं निकष जे आहेत ते निकष बाजूला ठेवून हितसंबंध जोडून आर्थिक व्यवहार केला असं मला वाटतं। आणि आपण बघलात की मुख्यमंत्र्यांना पुन्हा मूल्यांकनाचं पत्र काढलं, मग याच्यावरून समजतं की महाराष्ट्र शासन जे आर्थिक व्यवहार झाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात झाल्यामुळं मूल्यांकन करण्यात आलं। आता याचा झालेला खर्च मागी शासन म्हणते बा, मोदी सरकार म्हणते की बा पेट्रोल डिझेल वाचवा, सगळं वाचवा, आणि हे पूर्ण मूल्यांकन करणं म्हणजे आर्थिक म्हणजे खर्च वाढलाच ना सरकारचा, हे स्पष्टपणे दिसून येते। काय मागणी असेल? आमचं म्हणणं बा याची निष्पन्न चौकशी झाली पाहिजे। जे शहा मॅडम आमच्या तालुक्यात जे प्रथम सेकंड काढलं त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे धर्मबाद तालुक्याच्या वतीने। चिंचोली गावामध्ये म्हणजे शहा मॅडमनं आल्याच्या नंतर कसल्याच प्रकारचं कोणाला म्हणता हे देईना, ते माहिती देईना। ते गावामध्ये आल्याच्या नंतर कोणाला ग्रामपंचायत मेंबरला माहीत नाही, सरपंचला माहीत नाही, सोसायटी चेअरमनला माहीत नाही, कोणालाही माहीत नाही। ते आलेत। मग राष्ट्रपती प्रतिभाताई राज्याचे देशाचे राष्ट्रपती होत्या, त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेले ते आहे।
त्या संदर्भात ते पुरस्कार भेटल्याच्या नंतर पूर्ण 2025-26 पासून नाल्या, रस्ते, CC रोडा आणि गावामध्ये दवाखाना, शाळा 7वीपर्यंत व्यवस्थित झालेले आहे. त्याबद्दल शाह मॅडमनं विचारपूस करायला गेलं तर तुमच्यानं काय देवाणघेवाण होते असं म्हटलं आहे. त्याच्याबद्दल पैशाची मागणी म्हणता तुमच्यानं काय देवाणघेवाण घेत्या काय देत्या काय म्हणून टाइम देईना ते तिथून निघून गेले. संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव.